दिग्दर्शक प्रमोद कश्यप यांचा पहिलाच चित्रपट प्राईम टाइम, ज्यात सुलेखा तळवलकर बऱ्याच दिवसांनी सिल्वर स्क्रीनवर कमबॅक करताना दिसतायत। रियालिटी शोज आणि टीव्हीवरची ग्लॅमरस लाईफ यांच्या आहारी गेलेल्या एका गृहिणीची भूमिका ती करते। आपटे कुटुंबाची कहाणी प्राईम टाइम या वीकेंडला प्रदर्शित होतोय। या चित्रपटात ठळक करता येतील असे 5 मुद्दे पुढील प्रमाणे। नंबर 1, फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या ग्लॅमरला भुलून त्यात वाहत गेलेल्या बऱ्याच व्यक्तींच्या कथा आपण पाहिल्यात आणि वाचल्यात। त्यात आणखी एक भर पडेल अशीच एक गोष्ट म्हणजे प्राईम टाइम। आई मुलीवर स्वतःची सुपरस्टार होण्याची स्वप्न लादते आणि मुलीला मात्र अभ्यासात रस आहे, अशी बरीचशी ओळखीची कथा आहे। अपेक्षित कथानकामुळे चित्रपटाचं मनोरंजन मूल्य ढासळतं। क्रमांक 2, चित्रपटात संवादांवर काही खास भर दिला गेला नाहीये। SMS जोक्स संवाद म्हणून वापरल्याचे 2-3 ठिकाणी दिसून येते। त्यात बालिश सादरीकरण, बालिश दृश्ये आणि त्यांची बालिश कारणमीमांसा यामुळे चित्रपट कुठेच ताकदीचा होत नाही। क्रमांक 3, चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी श्रवणीय आहेत। 2 गाण्यांचं चित्रीकरणही फार छान झालंय, ज्यात अनुराग वरळीकर आणि कृतिका देव हे दोन्ही तरुण चेहरे खूप फ्रेश वाटलेत। तांत्रिक दृष्ट्या ही चित्रपट चांगला दिसलाय, मात्र चित्रपटाची लांबी हवी तशी कापली गेली नाहीये। चित्रपट बराच रेंगाळतो। क्रमांक 4, कलाकारांचे अभिनय तसे छान होते, पण चांगल्या कथेची आणि संवादाची जोड असती तर ते आणखी बहरले असते, परंतु ते तसं होत नाही। बऱ्याच गोष्टी ऐनवेळी ॲड ऑन म्हणून चित्रपटात घुसतात, अगदी टीव्हीवरील मालिकेसारख्या। क्रमांक 5, थोडक्यात रियालिटी शोज मधून किंवा त्याच्या बॅकग्राऊंडला निर्माण होणारा ड्रामा दाखवण्यासाठी चित्रपटात जो ड्रामा निर्माण केलाय तो अगदी जेमतेम झालाय। विषय जरी नवीन नसला तरी सादरीकरण नवीन असू शकलं असतं, जे इथे दिसत नाहीये। मी या चित्रपटाला देते 1.5 स्टार्स, पण तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा आणि तुमचा रिव्ह्यू या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका।